Okay, so in last lecture we have studied about the different architectures, which is a client server architecture, and in client server architecture we just study the three tiers. Okay, so that is a single tier architecture, two tier architecture, and three tier architecture. Okay, so in this lecture we are going to study the next point, which is data models. Okay, so the data model is nothing but the structure of the database. Okay, so how that database is looks like after the completion or creation of the database. Okay, so that particular structure is called as a data model. Okay, so data model will give you idea how your final system or software will look like after development is completed. Okay, म्हणजे याच्यामध्ये जर एखादं सॉफ्टवेअर क्रिएट करत असू की ज्याच्यामध्ये डेटाबेस यूज केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये एखादं आपलं ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये डेटाबेस यूज केलेला आहे, तर तो डेटाबेस कसा शो होणार आहे किंवा तो कोणत्या टाइप मध्ये स्टोअर होणार आहे, तर त्याचं जे काही स्ट्रक्चर असतं तर ते स्ट्रक्चर म्हणजे असतं काय तर डेटा मॉडेल. Okay, so in a manual you just take the example of construction of bridges, buildings or towers. Okay, so before build that particular towers, buildings, the particular structure of that buildings or towers are created, and after that the actual construction of the building is started. Okay, म्हणजे जर सपोज एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर त्या बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचं हे मॉडेल बनवलं जातं किंवा त्याचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर बनवलं जातं. ओके, ऑन पेपर. ओके, त्याच्यामध्ये ते जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर प्रमाणे ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली जाते. म्हणजेच काय तर त्या स्ट्रक्चर प्रमाणे ती बिल्डिंग उभारल्यानंतर किंवा कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर जसं त्या डेटा मॉडेलमध्ये किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये ते मॉडेलचं जे काही पर्टिक्युलर फॉर्म आहे किंवा स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरमध्ये ती ऍक्च्युअल बिल्डिंग तिथे कन्स्ट्रक्ट केली जाते. म्हणजे जसं पेपरवरती ऑन पेपर ते स्ट्रक्चर बनवलेलं आहे तर त्याच टाइपमध्ये ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली जाते. त्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येत नाही की कन्स्ट्रक्शन करायला घेतल्यानंतर मग ते इंजिनियर्सना असं वाटणार नाही की आपण बिल्डिंग कशी बांधायची आहे किंवा आपली बिल्डिंग कशी दिसणार आहे किंवा बिल्डिंगचं पर्टिक्युलर एरिया काय असणार आहे, हे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येण्याचे चान्सेस नाहीयेत. कारण का तर ऑलरेडी त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचं जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याचं एक मॉडेल बनवलेलं असतं, म्हणजे एक आर्किटेक्चर स्ट्रक्चर बनवलेलं असतं आणि ते स्ट्रक्चर डोळ्यासमोर ठेवून ते पर्टिक्युलर बिल्डिंग काय केली जाते, क्रिएट केली जाते किंवा कन्स्ट्रक्ट केली जाते. मग असंच बाकीचे हे असते, मग ब्रिजेस असतील, टॉवर्स असतील तर त्याचे कॅल्क्युलेशन करून किंवा त्याच्यामध्ये एरिया कन्सिडर करून किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सपोज एखादी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट्स असणार आहेत, मग त्या पर्टिक्युलर फ्लॅट्स मध्ये किती रूम्स असणार आहेत, हे स्ट्रक्चर पूर्ण ऑन पेपर बनवलं जातं आणि त्याच्यानंतर ते ऍक्च्युअल मध्ये काय केलं जातं, कन्स्ट्रक्ट केलं जातं. तर त्याच पद्धतीने हे डेटा मॉडेल आहे डेटाबेस मध्ये. म्हणजे हे डेटाबेस मॉडेल यूज करून काय केलं जातं तर ऍक्च्युअल डेटाबेस काय केला जातो, क्रिएट केला जातो. म्हणजे याच्यामध्ये डिरेक्टली डेटाबेस क्रिएट होत नाही, तर त्याच्यामध्ये अगोदर त्याचं एक डेटा मॉडेल बनवलं जातं आणि त्या डेटा मॉडेल थ्रू तो पर्टिक्युलर डेटाबेस काय केला जातो, क्रिएट केला जातो. ओके, सो डेटा मॉडेल इज नथिंग बट इट गिव्स द आयडिया हाऊ युअर फायनल सिस्टम और सॉफ्टवेअर विल लुक लाईक आफ्टर इट्स डेव्हलपमेंट इज completed. Okay, so this is the concept of data model. Okay, and a data model which describes how data can be represented and accessed from software system after its complete implementation. Okay, so आता आपण डेटाबेस कुठे यूज करतो तर एखादं सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअर मध्ये डेटा, सॉफ्टवेअर मधील जो काही डेटा आहे तर तो डेटा कम्प्युटर मध्ये स्टोअर होण्यासाठी त्या डेटाबेसचा यूज होतो. ओके, सपोज एखादी वेबसाईट असेल तर वेबसाईट ही कोणतीही एखादी वेबसाईट कन्सिडर केली तर त्या वेबसाईटचा एक पर्टिक्युलर डेटाबेस असतो. म्हणजे सपोज जर तुम्ही इंटरनेटवरती एखादी वेबसाईट ओपन केली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सपोज डेटा फिलअप केला तर तो डेटा फिलअप केलेला डेटा त्या पर्टिक्युलर वेबसाईटच्या डेटाबेस मध्ये जाऊन काय होतो तर स्टोअर होत असतो. ओके, सो त्या टाइप मध्ये जर डेटाबेस मध्ये स्टोअर होत असेल तर त्या पर्टिक्युलर वेबसाईट वरून जरी आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची असेल तरी सुद्धा ती त्या डेटाबेस मधून येणार असते. तर त्याच्यामध्ये ती डेटाबेस मधून येणारी व्हॅल्यू ती कोणत्या टाइप मध्ये येणार आहे किंवा युजरला कोणत्या टाइप मध्ये शो होणार आहे हे सुद्धा या डेटा मॉडेल मध्ये काय केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. ओके, मग त्याच्यामध्ये एखादं सॉफ्टवेअर असू दे किंवा एखादं ऑर्गनायझेशन
ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचं पर्टिक्युलर सॉफ्टवेअर असेल, कारण एखादी कंपनी कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये त्याचे मल्टिपल एम्प्लॉईज असतात किंवा खूप एम्प्लॉईज असतात आणि ते एम्प्लॉईज त्या पर्टिक्युलर कंपनीचं सॉफ्टवेअर यूज करतात आणि ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मधून डेटा काय करत असतात, डेटाबेसमध्ये स्टोअर करत असतात. मग तो डेटाबेस त्या डेटाबेसमध्ये कसा डेटा हा डेटाबेसमध्ये कसा स्टोअर होणार आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होणार आहे आणि डेटा अशा टाईपमध्ये स्टोअर व्हायला हवा की तो इझिली काय करता आला पाहिजे, ऍक्सेस करता आला पाहिजे किंवा रीड करता आला पाहिजे. ओके, तर हे जे पर्टिक्युलर जी काही कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट म्हणजेच काय तर डेटा मॉडेल. ओके, आता सपोज तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक पर्टिक्युलर डेटा स्टोअर करायचा आहे, तुम्हाला एक काय करायचं आहे तर तुमचे सपोज तुमच्या क्लास इन्फॉर्मेशन तुमच्याकडे दिली तर त्याच्यामध्ये सपोज तुम्हाला सिरियल नंबर टाकायचा आहे किंवा रोल नंबर टाकायचा आहे, नेम टाकायचा आहे, त्याच्यानंतर क्लास प्रोव्हाइड करायचा आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलर जेंडर असेल, त्याच्यानंतर मोबाईल नंबर असेल. ओके, तर आता त्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर हा डेटा तुम्हाला माहिती की काय स्टोअर करायचंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअल मध्ये तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असणार आहे की आपण हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये ठेवला तर आपल्याला म्हणजे एकदम व्यवस्थित शो होणार आहे किंवा तो आपण इझिली आपल्याला तो अंडरस्टँड करता येईल किंवा तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये ठेवल्यानंतर एकदम दिसायला व्यवस्थित दिसणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कशाचा यूज करणार तर टेबल बनवणार. ओके, म्हणजे एका पेजवरती जर तुम्ही टेबल बनवलात आणि त्याच्यामध्ये रोल नंबर कॉलम, नेम कॉलम, त्याच्यानंतर क्लास, त्याच्यानंतर जेंडर, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, असं जर तुम्ही टेबल बनवलात आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यूज फिलअप केल्यात तर ते तुम्हाला दिसायला काय होणार आहे, व्यवस्थित दिसणार आहे. म्हणजे तुम्ही तो डेटा फिलअप करण्यापूर्वी तुमच्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट केली की हा डेटा स्टोअर करण्यासाठी मला टेबलचा यूज करायचा आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही तो डेटा ऍक्च्युअल टेबलमध्ये फिलअप कराल तेव्हा तुम्हाला जसा हवा तसाच तो डेटा तिथे काय होईल, शो होईल. तर हीच कन्सेप्ट म्हणजेच काय तर डेटा मॉडेल. ओके, सो in database concept there are different types of models available to store the data in the database. Okay, so आता तुम्हाला माहिती नसेल तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक सिंपल डेटाबेस आहे की ज्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण इझिली काय करू शकतो, डेटाबेस क्रिएट करू शकतो. आता तुम्हाला माहिती असेल तर ह्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, ओके, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे तर त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन आहे विच इज मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस 2013. ओके, की ज्याच्यामध्ये काय होतं तर पर्टिक्युलरली टेबलमध्ये डेटा स्टोअर होतो. ओके, सो दिस इज दी सिंपल ऍप्लिकेशन. हे कसं यूज करायचं हे मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, सो तर आता याच्यामध्ये बघा जे काही डिफरंट डेटाबेस डेटा मॉडेल आहेत ते डेटा मॉडेल कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक आहे तो ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल, देन सेकंड वन इज रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल, then third one is hierarchical model, then next one is network model. Okay, so these are the models which are used to store the data in the database in a particular format. Okay, so these different models have different formats to store the data in the database. Okay, so we study one by one that particular data models. In that, first of all, we just study about the object-based logical model. Okay, so in the object-based logical model, the data is stored in the form of objects, which are structures called as classes, and that display the data within it. Okay, so in this logical model, object-based logical model, it creates the objects. Okay, आता ह्याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट्स क्रिएट केले जातात आणि या ऑब्जेक्ट्स वाईज तो डेटा काय होतो त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. ओके, सपोज आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर सपोज एखादं फील्ड असेल तर त्या फील्डशी रिलेटेड एक ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा डेटा आहे तर तो त्याच्यामध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. ओके, आता याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल्स कुठे यूज होतात तर इट कॅन युज्ड इन द ऍप्लिकेशन्स ऑफ द डेटाबेसेस फॉर scientific experiments, geographic information system, engineering design and manufacturing. In that field, the object-based logical models are used. Okay, so on the screen you just see this diagram here. It contains 4 objects. Okay, this is object first, which is A. Then the object X, which is the second,
and the third one is Y and fourth one is Z. Okay, so for example आता ह्याच्यामध्ये काय आहे तर सपोज रोल नंबर आहे. ओके, तर रोल नंबर हा काय होऊ शकतो तर याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सपोज पर्टिक्युलर क्लासचा रिलेटेड डेटा असेल तर सपोज हा फर्स्ट ए आहे तर तो जर रोल नंबरचा ऑब्जेक्ट असेल तर पूर्ण क्लास मधले जे काही स्टुडंट आहेत तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटचे जे काही रोल नंबर्स आहेत तर ते या ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहेत स्टोअर असणार आहेत. ओके, म्हणजे सपोज हा फर्स्ट कन्सिडर केला आपण. ओके, ए. ओके, तर त्याच्यानंतर आपण सेकंड ऑब्जेक्ट कोणता कन्सिडर केला एक्स. ओके, आता हा एक्स काय असू शकतो तर स्टुडंट नेम. मग हा स्टुडंट नेम असेल तर या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये प्रत्येक स्टुडंटचा त्याच्यामध्ये काय असणार आहे नेम त्याच्यामध्ये काय असणार आहे स्टोअर असणार आहे की ज्यांचे रोल नंबर काय आहेत तर या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर आहेत. अशा प्रत्येक रोल नंबर असणाऱ्या स्टुडंटचे नेम या दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर असणार आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट का म्हटलेलं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये जे रोल नंबर आहेत हे या ऑब्जेक्ट मध्ये आहेत आणि त्याचे जे काही नेम आहेत हे दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर आहेत. पण याच्यामध्ये जर हा नेम ऑब्जेक्ट असेल स्टुडंट नेम तर त्याच्यामध्ये रोल नंबर स्टोअर होणार नाही कारण ह्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट बघतोय आणि त्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये त्याचा डेटा काय असतो स्टोअर असतो. म्हणजे या ऑब्जेक्ट मध्ये त्याचे रोल नंबर्स असतील, परत या सेकंड ऑब्जेक्ट मध्ये त्यांचे नेम स्टोअर असतील, थर्ड ऑब्जेक्ट मध्ये त्यांचे क्लासेस स्टोअर असतील. म्हणजे याच्यामध्ये याचा एक ड्रॉबॅक काय आहे की याच्यामध्ये एका ठिकाणी आपण डेटा स्टोअर करू शकत नाही कारण का तर आपण प्रत्येक फील्डशी त्याच्यामध्ये काय केलेले आहे तर ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहे आणि त्यामुळे हे ऑब्जेक्ट वाईज तो डेटा काय होतो डिवाइड होतो. ओके, म्हणजे मी आता सांगितलं की याच्यामध्ये हा जर सपोज ए रोल नंबर असेल तर त्याच्यामध्ये रोल नंबर इथे स्टोअर असणार आहे, नेम असतील तर ते या टाइप मध्ये या दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर असणार आहेत. नंतर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जेंडर असेल तर ते दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर असणार आहे. त्यामुळे हा डेटा कलेक्टिव्हली एकत्र काय होत नाही कंबाईन होत नाही किंवा त्याच्यामध्ये कॅचअप करता येत नाही डेटाबेस मधून. तर हा याचा एक ड्रॉबॅक आहे. तर हे मॉडेल आहे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, समजलं याच्यामध्ये हे काय आहे ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये काही फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत किंवा ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. तर हे ऍडव्हान्टेजेस आता मी तुम्हाला सांगितलेले की याच्यामध्ये आपण काय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल हे कुठे युज केलं जातं तर आता तुम्हाला कम्प्युटरमध्ये डिफरंट लँग्वेजेस शिकायचे आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये सी आहे, C++ आहे, C# आहे किंवा जावा आहे. तर या टाइपच्या लँग्वेजेस आहेत आणि या टाइपच्या लँग्वेजेस युज करून काय करू शकता तर तुम्ही सॉफ्टवेअर क्रिएट करू शकता आणि त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मध्ये डेटाबेस गरजेचा असतो तर तो डेटाबेस त्याच्यामध्ये क्रिएट करावा लागतो. तर त्याच्यामध्ये हे मॉडेल्स काय होत असतात तर यूज होत असतात. तर आता ह्याच्यामध्ये जी काही C++ लँग्वेज आहे तर त्याच्यामध्ये जर प्रोजेक्ट क्रिएट करायला गेला तर त्याच्यामध्ये जे मॉडेल यूज केलं जातं तर ते मॉडेल आहे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, आणि त्याच्यामध्ये जे काही बाकीचे जे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा सॉफ्टवेअर्स आहेत किंवा लँग्वेजेस आहेत जर ते ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तुम्ही जर C# मध्ये यूज करायला गेला तर त्याच्यामध्ये टेबल्स यूज होतात. टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा काय होतो स्टोअर होतो. ओके, तर याच्यामध्ये जे फर्स्ट मॉडेल आहे ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, तर आता याच्यामध्ये त्याचे एक दोन ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत, डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. ओके, so the next model is a record based logical model and this is the most important logical model because in many languages or in many particular softwares record based logical models is used for creating the database. Okay, and in record based logical models it uses the tables to store the data. म्हणजे याच्यामध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी टेबलचा यूज केला जातो याच्यामध्ये. ओके, तर टेबल मध्ये काय होऊ शकतं तर याच्यामध्ये जे काही फील्ड्स आहेत ते इझिली काय करू शकतो आपण रीड करू शकतो किंवा पर्टिक्युलर डेटा जर त्याच्यामध्ये डिवाइड करायचा असेल किंवा सेपरेट करून फाइंड आउट करायचा असेल तर तो सुद्धा आपण याच्यामध्ये काय करू शकतो फाइंड आउट करून घेऊ शकतो. त्यामुळे जो काही डेटा स्टोअर होतो तर तो टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो. सो वी जस्ट स्टडी इन डिटेल अबाउट द रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, सो आता आपण जे काही प्रॅक्टिकली बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण MySQL सॉफ्टवेअर यूज करून डेटाबेस काय करणार आहोत क्रिएट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा डेटा काय होतो तर तो टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा टेबल फॉर्मॅट यूज होतो दॅट इज रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दिस मॉडेल इज प्रपोज्ड बाय द सायंटिस्ट E.F. Codd. ओके,
So this is the person who can develop the record-based logical model. Then, relational database was an attempt to simplify database structure by making use of tables and columns. Okay, so in this model, tables and columns are used to store the data. A relational database is a collection of two-dimensional tables which consist of rows and columns. Okay, so याच्यामध्ये काय केलेलं आहे तर rows and columns हा यूज होतो याच्यामध्ये. So suppose this is the table, okay, blank table. Then this whole structure is called as a table. हे whole structure काय असतं तर टेबल असतो. आता त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला माहिती असेल व्हॉट आर दी रोज अँड व्हॉट आर दी कॉलम्स. ओके, सो दिस इज दी सिंगल part of the particular table. Okay, that is horizontal. Okay, तर याच्यामध्ये ही पर्टिक्युलर लाईन आहे कंटिन्यू लाईन. तर त्याच्यामध्ये जी हॉरिझॉन्टल आहे तर ती लाईन काय असतात तर रोज असतात आणि त्याच्यामध्ये कॉलम्स म्हणजेच काय तर जे काही व्हर्टिकल पार्ट्स आहेत टेबलचे तर ते पार्ट्स म्हणजेच काय तर कॉलम्स. ओके, आणि त्याच्यामध्ये जी पर्टिक्युलर फील्ड मध्ये किंवा त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर सेल्स तयार होतात टेबलमध्ये रोज अँड कॉलम्समुळे तर त्याच्यामध्ये जी ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर असते तर ती व्हॅल्यू म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू असं कॉल केलं जातं किंवा याला दुसरा वर्ड आहे ती म्हणजे फील्ड. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ फील्ड ऑर व्हॅल्यू. Okay, so this is the particular structure of the relational based logical model, that means table. Okay, so there is some information which is given related to the record based logical model. आता याच्यामध्ये तुम्हाला जरा डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे record based logical मॉडेल मध्ये, कारण मोस्ट ऑफ द डेटाबेस क्रिएट करताना हेच मॉडेल यूज केलं जातं रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. आणि याच्यामध्ये त्याला पर्टिक्युलर डिफरंट नेम्स सुद्धा अलोकेट केलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये फर्स्ट बघा, टेबल्स आर नोन ॲज रिलेशन्स. ओके, तर आता डेटाबेस लँग्वेज मध्ये टेबल्स ना रिलेशन असं कॉल केलं जातं. ओके, then the columns in that particular tables are called as attributes. ओके, म्हणजे कॉलम्स ना याच्यामध्ये attributes असं कॉल केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे काही रोज आहेत तर त्या रोज ना रेकॉर्ड्स किंवा टपल्स असं कॉल केलं जातं. ओके, सो दीज आर दी सिनोनिम्स फॉर दी पर्टिक्युलर व्हॅल्यूज, दॅट इज टेबल्स, कॉलम्स अँड रोज. आता हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक साठी येऊ शकतात की याचं पर्टिक्युलर सिनोनिम काय आहे किंवा याला काय कॉल केलं जाऊ शकतो. ओके, कारण तुम्हाला जो काही क्वेश्चन पेपर असतो तो 75 मार्क्सचा असतो, त्याच्यामध्ये 15 मार्क्सला तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स असतात तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला येऊ शकतात. ओके, तर टेबल्स आर नोन ॲज रिलेशन्स, देन कॉलम्स आर नोन ॲज ॲट्रिब्यूट्स अँड रोज आर कॉल्ड ॲज टपल्स. ओके, सो आता मी तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल दाखवलेलं होतं ह्याच्यामध्ये ऍक्सेस डेटाबेस मध्ये. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा काय आहे तर ह्याच्यामध्ये हा जो होल टेबल आहे तर त्याचं नाव आपण इथे मेन्शन केलेलं आहे टेबल 1. ओके, सो दिस इज द टेबल और वी ऑल्सो कॉल्ड ॲज रिलेशन. ओके, then the second concept is columns. Columns are known as attributes. आता ह्याच्यामध्ये कॉलम्स कोणते कोणते आहेत तर एक आहे आयडी आणि दुसरा आहे नेम. ओके, तर आयडी कॉलम मध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत तर 1 and 2 आणि ह्याच्यामध्ये नेम या कॉलम मध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहेत तर the name of the particular ID. Okay, then the third one is rows. Okay, rows are also called as records or tuples. Okay, so record or rows means this is the first row. Okay, so this is the first row which contains ID1 and name is Ashwin. Okay, then the second row contains ID2 and name is Naveen. Okay, so these are the two rows here. Okay, so and the columns are ID and name. These are the columns and these are the rows. Suppose we want to add another row, then add the another value. Okay, okay, so this is the third row. That's type we can add the data into that particular table. And this is the concept of relational database, record based logical model. So this is the particular structure here given. Okay, so here basic example is given which is depends upon record based logical model.
So see this example here. It contains the particular database which is college database. Okay, आता डेटाबेस म्हणजे काय असतं तर ह्याच्यामध्ये आता जर आपण रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल यूज करत असू तर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर ह्याच्यामध्ये एक डेटाबेस असतो आणि त्या पर्टिक्युलर डेटाबेस मध्ये आपण मल्टिपल टेबल्स काय करू शकतो क्रिएट करू शकतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथे बघा याच्यामध्ये आता आपण क्रिएट करताना जेव्हा मी इथे केलं, ओके सपोज इथे मी फाईल न्यू घेतली, परत दाखवते. आता मी जर हा ब्लँक डेटाबेस घेतला डेस्कटॉप ऍप्लिकेशन, सपोज मी जर याच्यामध्ये कॉलेज असं या डेटाबेसला काय केलं नाव दिलं म्हणजे मी एकच डेटाबेस यूज करते म्हणजे हा डेटाबेस काय झाला क्रिएट झाला. ओके, तर आता ह्याच्यामध्ये हा फर्स्ट टेबल ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली जनरेट होतो. म्हणजे जर मी सपोज या टेबलला रिनेम केलं आणि मी याला नाव काय दिलं तर ओके, या टेबलला मी नाव काय दिलं तर स्टुडंट. ओके, म्हणजे जर सपोज एकच कॉलेज असेल, सपोज आयसीएस कॉलेजचं डेटाबेस आहे तर त्याच्यामध्ये आयसीएस कॉलेजमध्ये असणारे स्टुडंट स्टाफ किंवा लायब्ररी असेल तर या पर्टिक्युलर जे काही डिपार्टमेंट्स आहेत तर त्या डिपार्टमेंटच्या इन्फॉर्मेशन त्या एकाच डेटाबेसमध्ये काय असली पाहिजे स्टोअर असली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय केलं तर मी फर्स्ट टेबल क्रिएट केला स्टुडंट. ओके, आता याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टुडंटची इन्फॉर्मेशन मग त्याच्यामध्ये आयडी असेल, त्याच्यानंतर असेल नेम. ओके, तर याच्यामध्ये नेम हे याच्यामध्ये काय असणार आहे स्टोअर असणार आहे. सपोज त्यांचा असेल क्लास तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा क्लास काय असणार आहे तर तो स्टोअर असणार आहे. ओके, तर स्टुडंट इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये स्टोअर असेल. पण जर मला जर स्टाफ इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर मी हा जो काही कॉलेज डेटाबेस बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये हा जो स्टुडंट टेबल बनवलेला आहे त्याच्यामध्येच मी स्टाफची इन्फॉर्मेशन फिलअप करू शकत नाही. ओके, कारण का तर याच टेबलमध्ये मी स्टोअर केली जर स्टाफ इन्फॉर्मेशन तर त्याच्यामध्ये ती काय होणार आहे तर मिक्सअप होणार आहे किंवा त्याच्यामध्ये फील्ड कोणते आहेत ते मॅचअप नाही होणार आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तर मला ह्याच्यामध्ये अजून दुसरा टेबल काय करावं लागेल क्रिएट करावं लागेल. ओके, सो इन दिस आय एम क्रिएटिंग दी न्यू टेबल. याच्यामध्ये मी काय करू शकते तर नवीन टेबल काय करू शकते इन्सर्ट करू शकते आणि त्यामुळे काय होऊ शकतं तर मी त्याच्यामध्ये नवीन टेबल काय करणार आहे इन्सर्ट करणार आहे. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता कुठे क्लिक केलं तर याच्यामध्ये क्रिएट मध्ये टेबल इथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे काय झाला दुसरा टेबल जनरेट झाला. ओके, तर याच्यामध्ये मी हा जर रिनेम केला ओके तर ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे दुसरा टेबल क्रिएट करणार आहे स्टाफ. ओके, आणि हा जो स्टाफ टेबल असेल तर त्याच्यामध्ये मी अगेन व्हॅल्यू काय करणार आहे तर सपोज आयडी असेल तर परत काय असणार आहे स्टाफ नेम. ओके, तर स्टाफ नेम याच्यामध्ये क्रिएट होऊ शकतो तर किंवा त्याच्यामध्ये असेल स्टाफ नेम नंतर सॅलरी. ओके, कारण प्रत्येक जे काही त्याच्यामध्ये पार्ट्स असणार आहेत त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचे त्या पर्टिक्युलर पार्ट्सशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे तर तो इन्फॉर्मेशन वेगळी वेगळी असणार आहे. म्हणजे स्टुडंटची इन्फॉर्मेशन वेगळी असणार आहे, स्टाफची वेगळी असणार आहे. ओके, तर या टाइप मध्ये आपण काय करू शकतो एकाच डेटाबेस मध्ये मल्टिपल टेबल्स काय करू शकतो जनरेट करू शकतो. कारण का तर हा जो पर्टिक्युलर डेटाबेस आहे तर तो एकाच ऑर्गनायझेशनचा डेटाबेस असणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक फील्डसाठी वेगळा डेटाबेस न करता एकाच डेटाबेसमध्ये आपण मल्टिपल टेबल्स क्रिएट करून त्याच्यामध्ये तो डेटा काय करू शकतो स्टोअर करू शकतो. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, तर आता याच्यामध्ये हे दोन टेबल क्रिएट झाले. आपण अजून एक नवीन टेबल ऍड करू शकतो. ओके, हा थर्ड टेबल सुद्धा ऍड झाला की ज्याच्यामध्ये लायब्ररी इन्फॉर्मेशन असणार आहे. ओके, म्हणजे सपोज याच्यामध्ये ऍड केलं की सपोज लायब्ररीमध्ये किती बुक्स आहेत काय आहेत किंवा त्याच्यामध्ये त्यांचं रेकॉर्ड काय असणार आहे तर हे सगळं त्या थर्ड टेबल मध्ये काय असणार आहे जनरेट असणार आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही हा डेटाबेस ओपन कराल तेव्हा एकाच ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन काय झालेली दिसेल स्टोअर झालेली दिसेल. ओके, तर आता आपण हे जे काही बनवलं तर हे एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये तो डेटा आपण एका ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो बाय युजिंग रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, सो in this particular part here you can check here particular college database is considered and it contains the 4 tables. आता मी जसं तुम्हाला या डेटाबेस मध्ये 3 टेबल्स क्रिएट करून दाखवले आणि त्या 3 टेबल्स मध्ये आपण डिफरंटली डेटा काय करू शकतो स्टोअर करू शकतो.
तर त्याच टाईपमध्ये तुम्हाला इथं बुकमध्ये दाखवलेलं आहे की याच्यामध्ये जर आपण कॉलेज डेटाबेस कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये डिफरंट टेबल्स आपण जनरेट करू शकतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे स्टुडंट टेबल, देन फॅकल्टी टेबल, देन अकाउंट टेबल, class table. Okay, so in student table we can store the information related to the students. Then in faculty table we can store the information about the faculties. Then in account table we can store the information about the transactions, okay, which can done in the college, or salary related data records which are stored in account. The accounts जे काही इन्फॉर्मेशन आहे ते अकाउंट टेबल मध्ये स्टोअर होईल. किंवा जर त्याच्यामध्ये अजून क्लास टेबल घेतला तर क्लासमध्ये कॉलेजमध्ये असणाऱ्या कोणते कोर्सेस आहेत, कोणत्या कोर्सेसमध्ये कोणते क्लासेस आहेत, ही जी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन असेल ती क्लास टेबल मध्ये स्टोअर होऊ शकते. ओके, म्हणजे एखादं ऑर्गनायझेशन घेतलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक जे काही फील्ड्स आहेत किंवा प्रत्येक जे कॉलेजचे जे काही पार्ट्स आहेत तर त्यांची इन्फॉर्मेशन आपण त्या पार्ट्सचे जे काही टेबल्स आहेत ते क्रिएट करून त्याच्यामध्ये काय करून ठेवू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. आता हे तुम्हाला प्रोजेक्ट बनवताना खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन साठी बनवायला गेलात प्रोजेक्ट तर त्याच्यामध्ये डेटाबेस क्रिएट करताना तुम्ही त्या ऑर्गनायझेशनचे कोणते पार्ट्स आहेत हे अंडरस्टँड करून घ्यायचं असतं आणि त्या प्रत्येक पार्ट्स रिलेटेड त्या डेटाबेस मध्ये एक टेबल जनरेट करायचा असतो आणि असं करून तुम्हाला तो प्रोजेक्ट काय करायचा असतो, जनरेट करायचा असतो. तर त्याच्यामध्ये हा जो मेन पार्ट आहे तो हा डेटाबेसचाच आहे आणि त्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला स्टडी करायचं आहे. हे मॉडेल रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, सो आता हे बघू शकता या स्क्रीनवरती, याच्यामध्ये फर्स्ट टेबल आहे स्टुडंट टेबल. तर त्याच्यामध्ये कॉलम्स कोणते आहेत बघा, स्टुडंट आयडी, नेम, एज, स्टँडर्ड अँड डिव्हिजन. हे काय आहे तर कॉलम्स आहेत. टेबल नेम कोणतं आहे तर स्टुडंट नेम आहे आणि या पर्टिक्युलर स्टुडंट टेबल मध्ये किती रोज आहेत तर त्याच्यामध्ये 4 रोज आहेत. इट कंटेन्स 4 रोज, दॅट इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, तर याच्यामध्ये हे 4 रोज असणार आहेत. ओके, तर हा फर्स्ट रो असणार आहे. ओके, देन दिस इज सेकंड रो, देन दिस इज फोर्थ रो, सॉरी थर्ड रो अँड दिस इज फोर्थ. ओके, तर या टाइप मध्ये हे रोज असतात आणि जे पर्टिक्युलर या टाइप मध्ये आहेत तर हे काय आहेत, कॉलम्स आहेत. म्हणजे सपोज जर स्टुडंट आयडी रो कॉलम कन्सिडर केला तर स्टुडंट आयडी कॉलम मध्ये व्हॅल्यूज असणार आहेत 105, 106, 107 अँड 108. तर हे काय आहे तर कॉलम्स आहेत. ओके, so this is the example which is student table, faculty table, account table and class table. Okay, so this is the second data model, which is record based logical model, and in that it uses the table for create the database or tables which stores the data in the database. Okay, so this is the second model. Then the next one is hierarchical model. Okay, so hierarchical model is nothing but the parent child relationship. Okay, so it is developed by IBM and North American Rockwell, known as information management system. Okay, so the data is sorted hierarchically either in top down or bottom up approach. म्हणजे टॉप डाउन अप्रोच मध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो किंवा बॉटम अप या टाइप मध्ये आपण डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ओके, सो हियर इट गिव्स द पर्टिक्युलर ब्लॉक स्ट्रक्चर, ओके, ऑफ द पर्टिक्युलर हिरार्चिकल मॉडेल. हिरार्चिकल मॉडेलचं याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये जो फर्स्ट नोड आहे तर तो काय आहे तर याच्यामध्ये सीईओ. Okay, then that CEO have two another departments which contains PM and another one is this PM, that is program manager and project manager. Okay, then it again divided into these two parts. Okay, and this is contains only this particular part. Then this PRM is again divided into another part. Okay, so the data is not stored at one place, it is divided into parts. Okay, depends upon that particular node, which that depends upon the node. जर सपोज हा नोड असेल PM तर त्याच्यावरती डिपेंड असणारे कोणते आहेत तर दिस इज PRM फर्स्ट अँड दिस इज PRM सेकंड. देन दॅट टू PRMs आर डिपेंड्स अपॉन दिस program manager. So that particular information related to this two PRM stored under this program manager node.
ओके. तर आता ह्याच्यामध्ये हे जे दोन आहेत रेकॉर्ड्स, तर हे दोन रेकॉर्ड्स या PRM च्या अंडर स्टोअर होणार आहेत. ओके. तर ह्या टाइप मध्ये डेटा काय केला जातो तर डिवाइड केला जातो अँड दॅट डेटा इज स्टोअर्ड just like a hierarchical structure. Okay, when the database is created then it looks like this. तो डेटा जेव्हा डेटाबेस मध्ये स्टोअर होईल तेव्हा तुम्हाला या टाइप मध्ये काय होणार आहे शो होणार आहे. ओके. जसं तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जो काही डेटाबेस क्रिएट केला आपण, तर ह्याच्यामध्ये आपण फील्ड घेतले होते की ह्याच्यामध्ये आयडी असेल. ओके, आयडी असेल, स्टाफ नेम असेल, सॅलरी असेल. आणि जेव्हा मी हा ओपन करेन तर त्याच्यामध्ये सपोज मी या टाइप मध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. तर या टाइप मध्ये मी स्टोअर करू शकते. तुम्हाला हे टेबल फॉर्मॅट मध्ये दिसतं, पण तसंच जेव्हा तुम्ही हिरार्चिकल फॉर्मॅट यूज कराल तर तेव्हा तो हिरार्चिकल फॉर्मॅट मध्ये काय होणार आहे शो होणार आहे किंवा ट्री स्ट्रक्चर मध्ये तो डेटाबेस मध्ये शो होणार आहे. ओके. सो दिस इज दी third one model which is hierarchical model. Okay, and the last one is network model. Okay, in this model pointers toward data, but there is no need of parent to child association, so it does not necessarily use a downward tree structure. Okay, so that means the nodes are connected with each other at anywhere in the particular structure, so that's why it is called as a network model. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय आहे बघा, तर कंपॅरिझन करायचं आहे. याच्यामध्ये जे हिरार्चिकल मॉडेल आहे तर त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम और बॉटम टू अप यामध्ये कनेक्शन आहे. म्हणजे जर हा सीईओ नोड असेल तर तो PM आणि हा जो सेकंड PM आहे दॅट इज प्रोजेक्ट मॅनेजर याच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो. तर आता ह्याच्यामध्ये हा डिरेक्टली डेव्हलपर आहे. हा जर सपोज हा डेव्हलपर कन्सिडर केला तर हा डेव्हलपर डिरेक्टली सीईओ सोबत कनेक्ट होऊ शकत नाही किंवा या नोड सोबत कनेक्ट होऊ शकत नाही. ओके, तर त्याला या फ्लो मधून जावं लागेल. दॅट इज TL, PL, PRM, PM अँड CEO. तर या फॉर्मॅट मध्ये जाऊ शकतो तो हिरार्चिकल फॉर्मॅट मध्ये. पण नेटवर्क मॉडेल मध्ये असं नाहीये. तर नेटवर्क मॉडेल मध्ये डिरेक्टली हा डेव्हलपर हा CEO सोबत काय होऊ शकतो कनेक्ट होऊ शकतो. ओके, सो ओके ऑल सी दिस एक्झाम्पल ऑफ नेटवर्क मॉडेल. त्याच्यामध्ये बघा, जर याच्यामध्ये टेबल आहे प्रोफेसर. ओके, आणि याच्यामध्ये मल्टिपल स्टुडंट्स आहेत. सो एनी प्रोफेसर कॅन कनेक्ट विथ एनी ऑफ द स्टुडंट बाय युझिंग नेटवर्क model. Okay, so one professor can communicate with multiple students, that is more than one students at a time in network model. Okay, so in the network model it uses many to many relationship. That means one node can communicate with another node as they want. म्हणजे त्यांना हवं तसं ते दुसऱ्या नोड सोबत काय होऊ शकतात कनेक्ट होऊ शकतात. Okay, so this is the fourth one model which is network model. Okay, so these are the four model data models which is used here, and there are another models are also present. Okay, so ER model, object oriented model, relational model. Okay, so in this lecture we just study about the data models. So there are four main types of the data models available here. So first one is object based logical model, then record based logical model, then hierarchical model and network model. Okay, so this is nothing but the structure of the database. Okay, म्हणजे डेटाबेस क्रिएट करण्यापूर्वी त्याचं काय केलं जातं तर स्ट्रक्चर बनवलं जातं, आणि ते स्ट्रक्चर म्हणजेच काय तर डेटा मॉडेल्स. ओके, सो इफ देर आर एनी क्वेरी देन से मी. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम